Good morning student. Today we learn about how does one tackle the pollution control need of the project. In case your product is covered under the list of pollution industries as defined by the state government, it will necessary to get a certificate clearance from the State Pollution Control Board or committee. Pollution control equipment and measures will have to be established by the enterprise as per need. Such polluting industry can only be set up in the designated industrial area or location and may have to link up with the common effluent treatment facilities if available in the area. Pollution Control Board or committee and state director of the industry provide a detail of pollution control requirement. SISIs and DICs also help the understanding of pollution need. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की एखाद्या प्रोजेक्टच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी पोल्युशन होत असेल, मग वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, साऊंड पोल्युशन असेल, अशा प्रकारचं जर पोल्युशन होत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती कंट्रोल कशा पद्धतीने मिळवू शकतो, मग त्याच्यासाठी कोणकोणत्या ट्रिक्स आहेत किंवा कोणकोणते उपाय त्या ठिकाणी करू शकतो याचं इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच एखादा एंटरप्रेन्युअर जो काही प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणार आहे किंवा स्टार्टअप तयार करणार आहे त्याच्या माध्यमातून वॉटर पोल्युशन होणार असेल किंवा साऊंड पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशन होणार असेल, मग त्याच्यावरती तो एकटा व्यक्ती कशा पद्धतीने त्याच्यावरती कंट्रोल मिळू शकतो किंवा त्याच्यावरती ते पोल्युशन थांबवण्यासाठी कोणकोणती उपाययोजना करू शकतो याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. जर समजा आपली इंडस्ट्री ही त्या ठिकाणी पोल्युशन इंडस्ट्रीच्या अंडर येत असेल, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने जे काही इंडस्ट्रीज डिफाईन केलेले आहेत ज्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याला पोल्युशन होताना दिसून येतं, मग त्यामध्ये आपल्याला 17 इंडस्ट्रीची लिस्टिंग आपल्याला दिली आहे. त्यामध्ये फर्टिलायझर इंडस्ट्री असेल, शुगर इंडस्ट्री असेल, सिमेंट इंडस्ट्री असेल, ॲल्युमिनियम इंडस्ट्री असेल, अशा प्रकारचे 17 आपल्याला त्या ठिकाणी इंडस्ट्री दिले आहेत. त्याच्यामधली जर आपली इंडस्ट्री असेल तर आपल्याला पहिलं स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा कमिटीकडून आपल्याला पहिलं सर्टिफिकेट किंवा क्लिअरन्स घेणं गरजेचं असतं. म्हणजेच त्या अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीसाठी आपल्याला या स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डकडून आपल्याला पहिलं क्लिअरन्स घेणं गरजेचं असतं. त्या तरच आपण त्या ठिकाणी बिझनेस हा स्टार्ट करू शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही इंडस्ट्रीज असतील, म्हणजेच पोल्युशन करणारे ज्या काही इंडस्ट्रीज असतील त्यांना पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट असतील किंवा मेजर्स असतील ते इन्स्टॉल करणं हे कंपल्सरी असतं. म्हणजेच प्रत्येक एंटरप्राईजला पोल्युशन कंट्रोल जे काही इक्विपमेंट असतील, मग ते एअर पोल्युशन थांबवण्यासाठी जे काही त्या ठिकाणी इक्विपमेंट बसवणं असेल, त्याचबरोबर वॉटर पोल्युशनसाठी थांबवण्यासाठी त्या ठिकाणी जे काही वॉटरला फिल्टर लावणं असतील, अशा प्रकारचे इक्विपमेंट आहेत ते आपल्याला प्रत्येक एंटरप्राईजला इन्स्टॉल करणं गरजेचं असतं. अशा प्रकारच्या ज्या काही पोल्युटिंग इंडस्ट्रीज असतील, म्हणजे ज्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून अशा प्रकारचं पोल्युशन होत असेल त्यांना गव्हर्नमेंटकडून एक स्पेसिफिक एरिया दिला जातो, त्याला इंडस्ट्रियल एरिया असं म्हटलं जातं. त्या एरियामध्येच अशा प्रकारच्या इंडस्ट्री जे आपण इस्टॅब्लिश करू शकतो किंवा त्यांची स्टार्टअप आपण त्या ठिकाणी स्पेसिफिक एरियामध्येच आपण करू शकतो व त्या एरियामध्ये जे काही पोल्युशन कंट्रोल फॅसिलिटीज असतील, ट्रीटमेंट फॅसिलिटीज असतील, त्यातला आपण कनेक्टेड करणं, लिंक करणं गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून किंवा फर्मच्या माध्यमातून जे काही पोल्युशन होणार आहे, मग एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, ते आपल्याला थांबवण्यास मदत होताना दिसून येते. मग पोल्युशन आपल्या इंडस्ट्रीकडून होणार आहे की नाही हे कशा पद्धतीने डिसाईड केलं जातं, तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा कमिटी असेल किंवा स्टेट डायरेक्टर असतील, इंडस्ट्री स्टेट डायरेक्टर असतील, ते त्या ठिकाणी आपल्याला हेल्प करताना दिसून येतात. मग आपल्याला पोल्युशन कंट्रोल रिक्वायरमेंट कशा पद्धतीने आहेत, आपल्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून किती प्रमाणात त्या ठिकाणी पोल्युशन होऊ शकतं हे आपण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो व त्याच्यावरती आपल्याला कोणकोणत्या कंट्रोलसाठी कोणकोणत्या रिक्वायरमेंट गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते. त्याचबरोबर SIs असेल किंवा DICs असतील यांच्याकडून देखील आपल्याला पोल्युशन नीड आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला हेल्प होताना दिसून येतात. म्हणजे अशा ज्या ऑर्गनायझेशन आहेत ते आपल्या त्या आपल्याला पोल्युशन कंट्रोल ठेवण्यासाठी मदत करताना किंवा त्याच्यासाठी लागणारी जी काही रिक्वायरमेंट आहे किंवा इक्विपमेंट आहेत त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताना आपल्याला दिसून येतात. त्याच्या माध्यमातून आपण आपल्या ऑर्गनायझेशनमधून जे काही पोल्युशन होणार आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट इज एजन्सी प्रोव्हाइडिंग अ ट्रेनिंग इन पोल्युशन कंट्रोल. MSMEs provide training in pollution control for different types of industry as per their local need. Pollution Control Board and Ministry of Environment also support training efforts. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणी पोल्युशन कंट्रोलबद्दल ट्रेनिंग हे प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही इंडस्ट्रीज आहेत त्याच्या माध्यमातून जे काही पोल्युशन होणार आहे ते आपण कशा पद्धतीने थांबवू शकतो, कंट्रोल करू शकतो, त्याच्या लोकॅलिटीनुसार आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या लोकल गरजानुसार आपण त्या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा त्याच्यासाठी आपल्याला ट्रेनिंग हे MSMEsकडून प्रोव्हाइड केलेलं दिसून येतं. म्हणजेच MSME ही संस्थेकडून आपल्याला त्या ठिकाणी पोल्युशन कंट्रोलसाठी ट्रेनिंग हे प्रोव्हाइड केलं जातं. त्याचबरोबर पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट असेल यांच्याकडून देखील आपल्याला पोल्युशन कंट्रोलसाठी सपोर्ट केलेला दिसून येतो व त्यांच्याकडून आपल्याला अशा प्रकारच्या ट्रेनिंग एफर्टसाठी सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक एंटरप्रेन्युअरला ज्याच्या माध्यमातून आपल्याला पोल्युशन होणार आहे अशा प्रत्येक इंडस्ट्रीला आपल्याला त्या ठिकाणी हेल्प केलेली दिसून येते. नेक्स्ट इज फायलिंग ऑफ एंटरप्रेन्युअर मेमोरँडम.
Section 8 of Micro, Small and Medium Enterprise Development Act 2006 provide for the filing of memorandum by the micro, small or medium enterprise. Subsection 2 of the Section 8 staple that the form of the memorandum, the procedure of its filing and other matter incidental thereto shall be such as notified by the central government. The memorandum may be filed by the all three categories of the enterprise with the district industrial center in the jurisdictions of which the enterprise is located. म्हणजे ज्या ठिकाणी दिलं की फायलिंग ऑफ एंटरप्रेन्युअर मेमोरँडम म्हणजे जे काही मायक्रो असतील, स्मॉल असतील किंवा मीडियम एंटरप्राइज असतील त्यांना त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअर मेमोरँडम हा स्मॉल, मायक्रो आणि मीडियम एंटरप्राइज डेव्हलपमेंट ॲक्ट 2006च्या सेक्शन 8नुसार त्या ठिकाणी आपल्याला फाईल करावे लागतात. मग त्यामध्ये आपल्याला सेक्शन 8च्या सबसेक्शन 2मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मेमोरँडमचा फॉर्म हा त्या ठिकाणी स्टॅपल केलेला दिसून येतो. त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक एंटरप्रेन्युअरला त्या ठिकाणी मेमोरँडम हा फाईल करावा लागतो. याची प्रोसिजर असेल किंवा इतर जे काही इतर गोष्टी असतात त्याचा नोटिफिकेशन ही आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आलेली असते. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या काही अधिसूचना देईल त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी एंटरप्राइज मेमोरँडम हा त्या ठिकाणी फाईल करावा लागतो. त्याचबरोबर त्यामधील इतर गोष्टी या ठिकाणी आपल्याला इन्क्लूड कराव्या लागतात. एंटरप्रेन्युअर मेमोरँडम हा त्या ठिकाणी तिन्ही कॅटेगरीच्या जे काही एंटरप्राइज आहेत म्हणजेच मायक्रो असतील, स्मॉल असेल, त्याचबरोबर मीडियम एंटरप्राइज असेल या तिन्ही कॅटेगरीच्या एंटरप्राइजकडून आपल्याला त्या ठिकाणी मेमोरँडम हा फाईल केलेला दिसून येतो. मग असा मेमोरँडम फाईल करत असताना आपल्याला जे काही डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर असेल हा त्या ठिकाणी आपल्याला तो मेमोरँडम हा फाईल करावा लागतो. मग त्याच्या एंटरप्राइजच्या लोकेशननुसार आपल्याला त्या ठिकाणी जे काही डिस्ट्रिक्ट असेल त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला मेमोरँडम हा फाईल करावा लागतो. नेक्स्ट इज प्रोसिजर ऑफ फायलिंग मेमोरँडम. द प्रोसिजर ऑफ फायलिंग इट हॅज बीन आउटलाइन इन शेड्यूल 2 ऑफ नोटिफिकेशन ऑफ द फॉर्मॅट ऑफ EM. फीचर ऑफ द प्रेझेंट प्रोसिजर आर ॲज फॉलोज. म्हणजे ज्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजे प्रोसिजर ऑफ फायलिंग मेमोरँडम म्हणजेच मेमोरँडम कशा पद्धतीने फाईल करू शकतो त्याची आपल्याला पूर्णपणे प्रोसिजर या ठिकाणी दिलेली आहे. तर ही प्रोसिजर आपल्याला जी काही एंटरप्रेन्युअर मेमोरँडमचं जे काही नोटिफिकेशन आपल्याला दिलं आहे त्याच्या शेड्यूल 2मध्ये आपल्याला ही प्रोसिजर दिलेली आहे. मग त्याचे फीचर कोणकोणते आहेत म्हणजेच आपल्याला प्रोसिजर कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याचे फीचर कोणकोणते आहेत ते आपल्याला पुढे दिले आहेत. आपण आता पुढे पाहणार आहोत. Form of entrepreneur memorandum can be downloaded from internet, the address of which can be obtained from Directorate Dealing of the Micro, Small and Medium Enterprise of the state government, or the hard copies of the same can be obtained from the district industrial center. This form can also downloaded from the SIDO's website. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्टेप दिली आहे त्यामध्ये सांगितले की जो काही एंटरप्रेन्युअर मेमोरँडम फाईल करण्यासाठी जो काही फॉर्म लागणार आहे तो आपल्याला इंटरनेटवरून डाउनलोड करायचा आहे. मग हा इंटरनेटवरून कोणत्या ठिकाणावरून डाउनलोड करायचा तर त्याचा ॲड्रेस हा आपल्याला त्या ठिकाणी मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज ऑफ द स्टेट गव्हर्नमेंटच्या जे काही डायरेक्टर असतील त्यांच्याकडून तो आपल्याला ॲड्रेस मिळू शकतो. म्हणजे वेबसाईट ही त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केली जाते त्या वेबसाईटवरून आपण तो डाउनलोड करू शकतो. किंवा जे काही डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर आहे त्या ठिकाणावरून देखील आपण त्याची हार्ड कॉपी घेऊन तो देखील फॉर्म आपण फिल करून देऊ शकतो. किंवा त्याचबरोबर जी काही SIDO साईट आहे त्याच्यावरून देखील आपल्याला त्या ठिकाणी आपण तो फॉर्म डाउनलोड करून तो फिल करू शकतो. एनी पर्सन हू इंटेंड टू इस्टॅब्लिश अ मायक्रो और स्मॉल एंटरप्राइज ॲट हिज डायरेक्शन्स or the medium enterprise engage in the providing or rendering of services may at his direction, or the medium enterprise engage in the manufacturing or the productions of the goods shall file the memorandum of micro, small or as the case may be of micro enterprise with district industrial center of its area. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला दिलं की एखादी अशी व्यक्ती जी स्वतःच्या जबाबदारीने त्या ठिकाणी मायक्रो किंवा स्मॉल एंटरप्राइज स्टार्ट करत असेल किंवा त्याचबरोबर मीडियम एंटरप्राइज जर स्टार्ट करत असेल आणि त्याच्या माध्यमातून सर्व्हिस प्रोव्हाइड करणार असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणार असेल, एखाद्या गुड्सचं प्रोडक्शन करणार असेल तर त्या प्रत्येक एंटरप्राइजला त्या ठिकाणी आपल्याला मेमोरँडम फाईल करणं हे गरजेचं असतं. मग जर मायक्रो किंवा ऑर स्मॉल इंडस्ट्रीज असेल तर त्या ठिकाणी मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीसाठी मेमोरँडम फाईल करणं. त्याचबरोबर मीडियम स्केल जर असेल एंटरप्राइज असेल, मीडियम एंटरप्राइज असेल तर त्यांना मीडियम एंटरप्राइज मेमोरँडम हा त्या ठिकाणी फाईल करणं गरजेचं असतं. हा त्या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर त्याच्या एरियाचं जे काही डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला भरणं गरजेचं असतं. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला इंडस्ट्रीचा टाईप आहे मग त्यांनी मायक्रो असेल, स्मॉल असेल किंवा मीडियम स्केल असेल अशा प्रकारे ज्या पद्धतीचे आपले एंटरप्राइज आहे त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरच्या सेंटरवरती जाऊन आपल्याला त्या ठिकाणी मेमोरँडम हा फाईल करणं गरजेचं असतं. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर शॅल फिल ऑल द कोड इन द फॉर्म ऑफ मेमोरँडम अँड इश्यू द एक्नॉलेजमेंट आफ्टर द अलोकेटिंग EM मेंबर, डेट ऑफ इश्यू अँड कॅटेगरी ऑफ द युनिट विदिन अ फ्यू डेज आफ्टर द रिसिप्ट ऑफ फॉर्म ऑफ मेमोरँडम
by post or the same or some days if the form of memorandum is submitted in person as well as online. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की जी व्यक्ती त्या ठिकाणी एंटरप्राइज स्टार्ट करू इच्छिते त्या व्यक्तीने जर त्या ठिकाणी मेमोरँडमचा फॉर्म हा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरकडे पर्सनली जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने सबमिट केला की त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर हे त्याच्यासाठी लागणारे जे काही कोड जनरेट करणं असेल म्हणजेच मेमोरँडम रजिस्टर करण्यासाठी जे काही कोड जनरेट करणं असेल त्याचबरोबर मेंबर नंबर जनरेट करणं असेल हे अलोकेट केल्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक ॲक्नॉलेजमेंट इश्यू केलं जातं व त्याच्या माध्यमातून आपल्याला ॲक्नॉलेजमेंट इश्यू केलेली डेट आणि आपल्या इंडस्ट्री युनिटचं कॅटेगरी हे आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे त्या ॲक्नॉलेजमेंटच्या माध्यमातून आपल्याला इश्यू डेट आणि इंडस्ट्रीची कॅटेगरी किंवा आपल्या युनिटची कॅटेगरी त्या ठिकाणी आपल्याला दिली जाते व ते आपल्याला मेमोरँडम फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर काही दिवसातच आपल्याला ती पोस्टाच्या माध्यमातून आपल्याला ते ॲक्नॉलेजमेंट प्रोव्हाइड केलं जातं. Before issuing the acknowledgement, the district industrial center shall make sure that the form is complete in all respects and particularly the form is signed and is accompanied with the undertaking which is a part of form of entrepreneur memorandum. म्हणजे त्या ठिकाणी दिलं की अंडरटेकिंग इश्यू करण्याच्या अगोदर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर हे त्यामधले फॉर्ममधले जे काही अस्पेक्ट्स आहेत ते पूर्ण पडताळणी करून ते बरोबर आहेत की नाही म्हणजे जो काही फॉर्म फिल करून दिलेला आहे भरून दिलेला आहे तो बरोबर भरला आहे की नाही सर्व अस्पेक्ट्स त्यामधले कंप्लीट आहेत की नाही त्याचबरोबर स्पेसिफिकली म्हणजेच तो फॉर्म जो आपल्याला सबमिट केला आहे तो त्याच्यावरती साईन केलेली आहे की नाही किंवा त्याचबरोबर त्याच्याबरोबर लागणारं जे काही अंडरटेकिंग आहे ते अंडरटेकिंग दिलेलं आहे की नाही या सर्व गोष्टी पडताळून बघूनच त्यानंतरच आपल्याला त्या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट हे दिलं जातं. The district industrial center shall maintain the record of all enterprise memorandums so filed in respect of micro and small enterprise and the medium enterprise engaged in the providing and rendering services. District industrial center shall forward the copy of enterprise memorandum to file it with members allotted to the small industry services institutions of their state. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्री असतील किंवा मायक्रो इंडस्ट्री असतील यांच्याकडून जे काही एंटरप्रेन्युअर मेमोरँडमचे फॉर्म आलेले असतील त्याचबरोबर मीडियम एंटरप्राइजचे त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हायडिंग इंडस्ट्री असेल किंवा सर्व्हिस रेंडरिंगसाठी जे काही मीडियम एंटरप्राइजकडून जे काही फॉर्म आलेले असतात त्याचं रेकॉर्ड करून ते फॉर्म आपल्याला त्या फॉर्मची एक कॉपी मेंबर अलोकेशनसाठी फॉरवर्ड केली जाते. म्हणजेच डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर हे त्याचे एक फॉर्मची कॉपी ही त्या ठिकाणी नंबर जनरेट करण्यासाठी अलोकेट करण्यासाठी आपल्याला फॉरवर्ड करताना दिसून येते व त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्मॉल स्केल असेल किंवा मायक्रो इंडस्ट्रीज असेल त्याचबरोबर मीडियम एंटरप्राइज जी त्या ठिकाणी एखादी सर्व्हिस प्रोव्हायडिंग किंवा रेंडरिंगसाठी इस्टॅब्लिश झालेली असेल त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला नंबर हा अलोकेट केलेला दिसून येतो. The district industrial center shall maintain the record of all enterprise memorandum to file in the respects of medium enterprise engaged in production and manufacturing of the productions and forward one copy each of the entrepreneur memorandum with number allotted to the small industry service institutions of their state and to join the development commissioner in office of the development commissioner. म्हणजेच त्याचबरोबर जे काही मीडियम एंटरप्राइज हे त्या ठिकाणी प्रोडक्शन करणार असतील किंवा एखाद्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग घेणं असतील त्यांचं जे काही मेमोरँडम आलेले असतात एंटरप्राइज मेमोरँडम असलेले असतात त्यांचं रेकॉर्ड करून त्यांची एक कॉपी आपल्याला त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री सर्व्हिसेसकडे इन्स्टिट्यूशनकडे पाठवली जाते व त्याच्या माध्यमातून त्याला नंबर हा अलोकेट केला जातो व त्याचबरोबर त्याची एक कॉपी ही आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कमिशनर ऑफिसला पाठवली जाते व त्यांच्याकडे त्याचं रेकॉर्ड हे करून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. द फॉर्म ऑफ मेमोरँडम इज इन 2 पार्ट. Any person who intend to establish a micro, small or medium enterprise engage in providing or rendering the services may file, or those who want to establish the medium enterprise engage in the productions or the manufacturing of the product shall file a part 1 of entrepreneur memorandum to district industrial center. त्या ठिकाणी आपल्याला मेमोरँडम फॉर्मचे 2 पार्ट असलेले दिसतात. मग जेव्हा एखादी व्यक्ती स्मॉल किंवा मायक्रो लेवलची एंटरप्राइज स्टार्ट करत असेल किंवा मीडियम एंटरप्राइज स्टार्ट करत असेल ज्याच्या माध्यमातून ती सर्व्हिस प्रोव्हाइड करणार असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणार असेल एखाद्या प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करणार असेल किंवा प्रोडक्शन घेणार असेल तर त्या व्यक्तीने किंवा त्या एंटरप्राइजने प्रोडक्शनसाठी पार्ट 1 एंटरप्राइज मेमोरँडमचं पार्ट 1 हा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरकडे भरून देणं गरजेचं असतं. म्हणजे जे काही सर्व एंटरप्रेन्युअर आहेत जे मायक्रो किंवा स्मॉल असतील किंवा मीडियम असतील मीडियम एंटरप्राइज असतील त्यांनी पार्ट 1 हा कंपल्सरी भरून देणं गरजेचं असतं.
Once the above enterprise start the production or the start providing or the rendering services, they would fill the second part of the enterprise memorandum to district industrial center. म्हणजे जेव्हा वरचे एंटरप्राइज हे जेव्हा आपल्याला प्रोडक्शन स्टार्ट करतात किंवा सर्व्हिस रेंडरिंगसाठी सुरुवात करतात किंवा सर्व्हिस प्रोव्हाइडसाठी सुरुवात करतात, तेव्हा त्यांना सेकंड पार्ट हा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरकडे भरून देणं गरजेचं असतं. म्हणजेच पहिला पार्ट हा फक्त आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेळी देणं गरजेचं असतं आणि जेव्हा ॲक्च्युअल प्रोडक्शन किंवा जेव्हा सर्व्हिस प्रोव्हाइड करणं सुरुवात होते तेव्हा आपल्याला पार्ट सेकंड हा एंटरप्रेन्युअर मेमोरँडमचा भरून देणं डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटरकडे भरून देणं गरजेचं असतं. इन केस ऑफ नॉन फायलिंग ऑफ पार्ट 2 ऑफ एंटरप्रेन्युअर मेमोरँडम विदिन द 2 year ऑफ द फाइल्ड ऑफ पार्ट 1, द मेमोरँडम फाईल बाय द एंटरप्रेन्युअर विल बिकम इनव्हॅलिड. म्हणजेच आपण पार्ट 1 भरून दिल्याच्या नंतर पुढच्या 2 वर्षाच्या आत आपल्याला पार्ट सेकंड हा भरून देणं गरजेचं असतं. जर पुढच्या 2 वर्षामध्ये आपण जर पार्ट सेकंड हा भरून दिला नाही तर आपण जे काही पार्ट 1चा मेमोरँडम भरून दिलेला आहे तो आपल्याला इनव्हॅलिड झालेला दिसून येतो. म्हणजेच जर आपण सेकंड पार्ट हा भरून दिला नाही तर आपल्याला त्या ठिकाणी पार्ट 1 देखील आपल्याला तो इनव्हॅलिड केला जातो. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपण ज्या वेळेला बिझनेस स्टार्ट करणार असतो किंवा ज्याचं प्लॅनिंग चालू असतं त्यावेळेला आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला फक्त मेमोरँडम पार्ट 1 हा त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावा लागतो. म्हणजेच पार्ट 1 हा त्या ठिकाणी आपल्याला भरून द्यावा लागतो. आणि जेव्हा आपण ॲक्च्युअल प्रोडक्शन चालू करतो किंवा ॲक्च्युअल सर्व्हिस देणं चालू करतो तेव्हा आपल्याला सेकंड पार्ट हा भरून देणं गरजेचं असतं. परंतु जर आपण पार्ट 1 भरल्याच्या नंतर पुढील 2 वर्षाच्या आत जर आपण पार्ट 2 भरला नाही तर आपल्याला जो काही पार्ट 1 त्या ठिकाणी भरून दिलेला असतो तो त्या ठिकाणी इनव्हॅलिड केला जातो व त्याची मुदत ही आपल्याला संपलेली दिसून येते. मग जर आपल्याला परत रजिस्ट्रेशन हे आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. In case of change in investment in plant and machinery or the equipment, the entrepreneur who have already filed the entrepreneur memorandum should inform the district industrial center of the same in writing within the 1 month of change in investment. म्हणजे त्या ठिकाणी दिलं आहे की जर समजा एंटरप्रेन्युअर मेमोरँडम फॉर्म हा त्या ठिकाणी फाईल केलेला आहे आणि जर समजा त्यामध्ये आपल्याला प्लॅन्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये चेंज झाला, त्याचबरोबर मशिनरीमध्ये असेल किंवा इक्विपमेंटमध्ये असेल, जर त्या ठिकाणी चेंज झाला तर तो एंटरप्रेन्युअर्स काय करू शकतो, तर ज्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरवरती त्यांनी तो मेमोरँडम फॉर्म सबमिट केलेला आहे त्या ठिकाणी त्याला रिटर्न इन्फॉर्मेशन त्या पद्धतीची द्यावी लागते. म्हणजेच किती प्रमाणात त्या ठिकाणी चेंज झाला आहे, मशिनरीमध्ये किती प्रमाणात चेंज झाला आहे, त्याच्यानंतर इक्विपमेंटमध्ये किती प्रमाणात चेंज झाला, हा रिटर्नमध्ये आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. पण हे कधी द्यायचं असतं तर चेंज झाल्याच्या नंतर म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये चेंज झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरला प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. इन केस ऑफ चेंज ऑफ प्रोडक्ट अँड दॅट ऑफ सर्व्हिसेस ऑर addition in product or services, the entrepreneur who have already filed the entrepreneur memorandum should inform the district industrial center of the same writing within the 1 month of the change. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये चेंज होत असेल, त्याचबरोबर मशिनरीमध्ये चेंज होत असेल, इक्विपमेंटमध्ये चेंज होत असेल, तेव्हा जी काही प्रोसेस असते त्याचप्रमाणे आपल्याला ज्या वेळेला आपल्या प्रोडक्टमध्ये चेंज होत असेल, सर्व्हिसमध्ये चेंज होत असेल किंवा प्रोडक्ट आणि सर्व्हिसमध्ये आपण ॲडिशन करत असू तर ज्या पद्धतीने आपण मशिनरीमध्ये चेंज झाल्यावर किंवा इक्विपमेंटमध्ये चेंज झाल्यावर ज्याप्रमाणे आपण प्रोसिजर करत असतो म्हणजेच त्या ठिकाणी रिटर्न इन्फॉर्मेशन ही आपल्याला डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरला प्रोव्हाइड करावी लागते. त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये चेंज करत असतो तेव्हा देखील आपल्याला त्या ठिकाणी तशा पद्धतीची इन्फॉर्मेशन ही डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटरला प्रोव्हाइड करणं गरजेचं असतं. त्याची मुदत देखील आपल्याला 1 मंथची असते. म्हणजे चेंज झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये आपण तो चेंज हा त्या ठिकाणी रिटर्नमध्ये लिहून देणं गरजेचं असतं. डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर शाल इन ॲडिशन टू किपिंग अ रेकॉर्ड इन रायटिंग शाल ऑल्सो मेंटेन द रेकॉर्ड इलेक्ट्रॉनिकली ऑन कम्प्युटर. म्हणजे डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर हे ज्याप्रमाणे रिटर्नमध्ये रेकॉर्ड हे मेंटेन करत असते त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिकली म्हणजेच कम्प्युटरच्या माध्यमातून देखील आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करताना दिसून येतात. म्हणजेच मेमोरँडम ऑफ एंटरप्रेन्युअर मेमोरँडमचं रेकॉर्ड हे आपल्याला ठिकाणी रिटर्नमध्ये देखील केलेलं दिसून येतं, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिकली म्हणजेच कम्प्युटरच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी रेकॉर्ड आपल्याला केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला मेमोरँडम फाईल करण्याची प्रोसिजर दिलेली आहे. या प्रोसिजरनुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक एंटरप्रेन्युअरला त्या ठिकाणी मेमोरँडम हा फाईल करावा लागतो.